प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. काल राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हायड्रोजन बॉम्ब म्हणत एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये मतदार यादीतली नावं कशी वाढवली जातात, कशी वगळली जातात, ते काम ज्या राज्यामध्ये निवडणूक आहे त्याच्या बाहेरून कसं होतं, हे सगळं देशासमोर एका पीपीटीच्या माध्यमातून पुन्हा त्यांनी मांडलं. यापूर्वीही त्यांनी मतदारसंघाच्या अनुषंगानं आपली पीपीटी सादर केली आणि संपूर्ण देशामध्ये खळबळ. पण ही खळबळ आंदोलनाचं रूप काही घेत नाही. आता राहिला भाग मतदार वगळणं आणि वाढवणं, म्हणजे SIRच्या अनुषंगानं, बिहारमधल्या SIRच्या अनुषंगानं यापूर्वीच वाद उभा राहिलेलाच आहे. ही पत्रकार परिषद किंवा ही पीपीटी सादर केल्यानंतर पुन्हा आज निवडणूक आयोगाचे ज्ञानेश कुमार यांनी की राहुल गांधी यांचा आरोपच बेसलेस आहे असं म्हणून देशाच्या लोकशाहीतील विरोधी पक्षनेता हे सरकारनंतर सर्वोच्च असणारं पद, या पदाच्या नेत्याला एक निवृत्त अधिकारी निवडणूक आयुक्त म्हणून जेव्हा काम करतात तेव्हा संविधान जो अधिकार त्यांना प्रदान करतं तो अधिकार, स्वायत्त असण्याचा अधिकार संविधान देतं. पण संविधानाच्या या मर्यादा किंवा हे अधिकार काय एखाद्या संस्थेच्या सूचनेवरून किंवा संस्थेच्या इशारावरून त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो का? आता हा दुरुपयोग करणं किंवा न करणं हे मतदार यादीतून नाव वगळणं किंवा न वगळणं या सगळ्या बाबी जरी आपण बाजूला केल्या तरी या देशातील SC ST OBC आणि त्याचप्रमाणे मायनॉरिटी, परंतु खास करून SC ST OBCच्या हातामध्ये जर कुठली ताकद असेल तर ती ताकद लोकशाहीमध्ये केवळ त्याच्या मतांची ताकद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या डिबेटमध्ये जेव्हा प्रौढ मतदानाचा अधिकार हा प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळायला हवा, मग तो जात, धर्म, लिंग, वर्ग या सगळ्या पलीकडे जाऊन, कोणत्याही भेदाच्या पलीकडे जाऊन तत्कालीन 18 वर्षाच्या युवकाला किंवा नागरिकाला, आता तत्कालीन 21 वर्षाच्या युवकाला किंवा नागरिकाला तो मतदानाचा अधिकार जो आता 18 वर्षाचा झाला हा मिळाला पाहिजे. पण या मतदाराला मतदानाची, आपल्या मतदानाची किंवा आपला मताधिकार सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी, तिला कसं जबाबदारीने वापरायचं याची जबाबदारी प्रत्येक नागरिकावर किंवा प्रत्येक मतदारावर आहे. कारण SC ST OBC या समुदायाचं लोकशाहीमध्ये दुसरं कोणतीही शक्ती या समूहाकडे नाही. आणि या समूहाची मुख्य जी शक्ती होती व्यवस्थेमध्ये, ज्या मतांनी हे समुदाय आपलं सरकार निवडतं किंवा देशाचं सरकार निवडतं, त्या सरकारांनी या समुदायासाठी काही करणं हे देखील मार्गदर्शन संविधान करतं त्याच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या माध्यमातून. परंतु हे आपण बाजूला ठेवूया काही काळासाठी. पण गेल्या काही महिन्यांपासून ज्या पीपीटीच्या माध्यमातून मतदानाच्या किंवा नागरिकांच्या मताधिकाराच्या संदर्भात जो प्रश्न उभा राहतो आहे, तो मताधिकार जर SC ST OBC या समुदायाचा शाबूत राहिला नाही तर कोणतीही व्यवस्था या समूहाचं संरक्षण करू शकत नाही. लोकशाहीमध्ये संख्याबळ महत्वाचं असतं, त्यामुळे या घटकांमधलं विभाजन करून संख्याबळ वाढवण्याचा राजकीय डावपेच सत्ताधारी वर्ग जात समूहाने कायम केला आहे. हल्लीच्या काळामध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणत की पूर्वाश्रमीचे अस्पृश्य आणि पूर्वाश्रमीचे शूद्र किंवा शूद्र मूळचे कोण आणि अस्पृश्य मूळचे कोण, हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडतात इतिहासामधून आणि पुढे चालून त्यावर ते सल्ला देतात किंवा मार्गदर्शन करतात की तुमच्या परिवर्तनाच्या मित्रशक्ती या कुठल्या आहेत, मूळचे अस्पृश्य मूळचे कोण यांचे पूर्वाश्रमीच्या मित्रशक्ती जशा शूद्र मूळचे कोण या दोघांमध्ये सामावलेला आहे.
तसं नव्या व्यवस्थेमध्ये, संवैधानिक व्यवस्थेमध्ये या दोघांमधलं खरं समीकरण एकत्र येण्याचं मैत्रीभाव, त्यांची संस्कृती तर आहे, परंतु ही संस्कृती आता धर्माच्या अनुषंगानं तिच्यामध्ये साम्यता तेवढी दिसत नाही. मग त्यामुळे या दोघांच्या मैत्री संबंधामध्ये मुख्य शक्ती आरक्षण, एससी, एसटी आणि ओबीसी या आरक्षणाच्या मुख्य लाभार्थी प्रवर्गांमधली खरी शक्ती, मित्रशक्ती होण्याचं एक कारण हे म्हणजे त्यांचं आरक्षण. एससी आणि एसटी समुदायाला शिक्षण आणि नोकऱ्यांप्रमाणे राजकारणामध्ये देखील आरक्षण आहे. ओबीसी समुदायाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये असलं तरी राजकारणातलं आरक्षण नाही, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे आरक्षण एक वैधानिक म्हणून त्यांचं दिलं जातं आणि ते सर्वोच्च न्यायालयाने अलीकडच्या काळामध्ये या निवडणुकीमध्येही ते राहू शकतं किंवा ते वापरू शकतात. अशा प्रकारची जरी सूचना केली असली तरी त्याला एक वैधानिक किंवा त्याला कायम करण्याचं जे काही डेट त्या संदर्भातली ट्रिपल टेस्ट असेल त्यावरती अवलंबून आहे, ती पुढच्या काळाच्या अनुषंगाने. पण या समाज समूहांची या देशाच्या व्यवस्थेमध्ये एक थोडाफार मध्यमवर्ग वगळला तर अशी कोणती शक्ती नाही. अर्थसत्तेमध्ये हा समुदाय प्रभावी नाही, व्यावसायिक सत्तेमध्ये हा समुदाय प्रभावी नाही, NRI म्हणून हा समुदाय फार प्रभावी नाही. आजच्या अतिशय महाग झालेल्या आरोग्य सुविधांमध्ये म्हणजे शासकीय आरोग्य व्यवस्था ही काहीशी कमजोर केली जात असताना आणि उभे राहत असलेल्या कॉर्पोरेट सुविधा आरोग्याच्या यामध्ये देखील या समुदायाची कुठली शक्ती नाही. असा हा शक्तिहीन समुदाय, याची खरी शक्ती त्याच्या सामूहिकतेत आहे. आणि ही सामूहिकता यांची सत्ता मिळवण्याची किंवा सत्तेच्या दिशेने जाण्याची निश्चय म्हणून पुढे येत नाही. आणि म्हणून यांचा आत्मविश्वास हा डगमगायला लागला आहे का? सत्तेच्याकडे जाण्यासाठी आपण आपल्या सामूहिकतेच्या बळावर सत्तेत येणारच नाही, हा विश्वास यांचा दृढ झाला म्हणून हे अनेक पक्षांमध्ये विभाजित होत आहेत का? की यांची विचारसरणी समूळ वेगळी आहे किंवा यांचं सांस्कृतिक इतिहास जो आहे तो संपूर्णतः वेगळा आहे, असं काही आहे का? हे असं नसेल तर यांची लोकशाही व्यवस्थेतली सर्वात मोठी शक्ती जर कुठली असेल जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिली, ती मताधिकाराची आहे. आणि ही मताधिकाराची चोरी जर होत असेल, निवडणूक आयोग कितपत विश्वासार्ह आहे हा भाग सगळ्यांच्या मनामध्ये आहे. म्हणजे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला निवडणूक आयोग नाकारत असलं तरीही ज्या पद्धतीनं त्यांनी त्या पीपीटी मधून मांडणी केली ते पाहता आपला मताधिकार कुठेतरी चोरीला जातो आहे का, किंवा त्याचा दुरुपयोग होतो आहे का, किंवा त्यावर संकट आलेलं आहे का, याचा साधा जाब विचारण्यासाठी हा समुदाय एकत्रितपणे आपला आवाज पुढे आणू शकत नाही. त्यामुळे ही लोकशाही व्यवस्था जी या समुदायाला अधिकार प्रदान करते आहे, त्या लोकशाही व्यवस्थेच्या रक्षणाची जबाबदारी, कर्तव्य म्हणून, म्हणजे मताधिकार ही जसा आपला अधिकार आहे तशी ती टिकवणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्याला या समुदायातून कोणताही आवाज उभा राहत नाही, याचा अर्थ या समुदायांचं स्वतंत्र असं संघटन नाही, स्वतंत्रपणे यांचा कार्यकर्ता समाज समूहाला ग्रासरूट मध्ये जाऊन संघटित करतो आहे असं चित्र कुठेही नाही. आणि त्यामुळे जर समाज संघटित जनतेपर्यंत आपले विचार नेणारे कार्यकर्तेच किंवा फुलटाईमरच या समाज समूहांच्या राजकीय पक्षांकडे, सामाजिक संघटनांकडे नसतील तर ते या व्यवस्थेमध्ये काहीही करू शकत नाही. बुद्धांना सुद्धा आज जे बुद्धाचं तत्वज्ञान आज 2500 वर्षानंतर देखील जगाच्या कानाकोपऱ्यात अबाधित आहे.
त्याचं कारण बुद्धाच्या काळामध्ये बुद्धांनी प्रचारक म्हणून ज्या भिक्खू संघाची उभारणी केली ते बुद्धाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते होते. त्या कार्यकर्त्यांनीच या समाज व्यवस्थेमध्ये सांस्कृतिक क्रांती घडवली आणि त्या सांस्कृतिक क्रांतीने राज्यसत्ता हातात घेतली आणि त्या राज्यसत्तेने समताही बहाल केली. हा या देशाचा इतिहास आहे सांस्कृतिक. पण आज त्या बुद्धाच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या, चळवळीच्या एकूणच गाभा असणाऱ्या चळवळी आज मात्र या दिशेने कोणतंही काम करताना दिसत नाही. कारण मताधिकाराची जर चोरी झाली असेल त्याचा फरक या देशातल्या सत्ताधारी जातवर्गावर आणि उच्चभ्रू जाती समाजावर पडू शकत नाही. कारण सत्ता कुठली असली त्यांचे हितसंबंध त्या व्यवस्थेमध्ये सामावले जाऊ शकतात आणि म्हणून ते निश्चिंत आहेत. परंतु या देशातला 85-90% समाज समूह ज्याला मताधिकार मिळाला, एकदा का त्याच्या हातून मताधिकार गेला किंवा त्याच्या मताधिकाराचा दुरुपयोग झाला तर त्याच्यावर पुन्हा या लोकशाहीमध्ये समर्थपणे, पुन्हा या लोकशाहीमध्ये ताकदीनं उभं राहणं या समाज समुदायाला शक्य होणार नाही. कारण हा समाज प्रवर्ग साधन विहीनांचा प्रवर्ग आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जागृतीचा अग्नी जो तेवत ठेवायला सांगितलेला आहे त्या दिशेनं आम्ही मात्र त्या दिव्याला किंवा त्या अग्नीला प्रज्वलित तर सोडा, पण धगधगीत करणं तर सोडा, परंतु त्याचं रक्षण करण्या इतपत ही आपली मानसिकता आज आहे का, हा आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. हा आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.